केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशम् तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्ष्यभूतम् भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। सद्गुरु महाराज की आत्र ऋषि अनुसया माई आनंद चिंतनम श्री गुरुदेव सद्गुरु समर्थ बाळगीर महाराज की सद्गुरु समर्थानंदगीर महाराज की संत श्री गोपाळगीर महाराज की जय। सब साधु संतन की दत्तात्रेय महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की सनातन धर्म की जय। जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु जय जय गुरु महाराज गुरु जय जय। तुझे नाम दत्त गोसावे 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 तुझे नाम दत्त गोसाई बाळबा पूजला गे पायी बाळबा पूजला गे पायी बाळबा पूजला गे पायी बाळबा पूजला गे पायी चिरायुगी तुझे आसन 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 चिरायुगी तुझे करशी भक्त उद्धारण करशी भक्त उद्धारण करशी भक्त उद्धारण करशी भक्त उद्धारण चिरायुगी तुझे आसन चिरा
चिरायुगी तुझे आसन चिरायुगी तुझे आसन हो चिरायुगी तुझे आसन चिरायुगी तुझे आसन चिरायुगी तुझे आसन चिरायुगी तुझे आसन दिगंबरा दिगंबरा देवा दत्ता दिगंबरा 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 देवदत्त 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 दिगंबरा देवा दत्ता दिगंबरा 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 देवदत्त दिगंबरा 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 देवदत्ता दिगंबरा 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 देवदत्त दिगंबरा 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 देवदत्ता 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 दिगंबरा सद्गुरु महाराज की जय आत्र ऋषी अनुसया माता की जय संत समर्थ आनंदगीर महाराज की पंत श्री गोपाळगिर महाराज छत्रपती शिवाजी महाराज सनातन धर्म की दत्तात्रय महाराज की अनंत ब्रह्मांडाचे मालक आनंद परमात्मा शुद्ध लक्षण शिखराचे रहिवाशी दत्त महाराज अज्ञान जीवाला सुज्ञान करून जीवाला मोक्षपदापर्यंत नेऊन पोहोचवणारे गुरु महाराज यांच्या कृपा प्रसादाने श्री दत्तात्रय संस्थान दत्तबर्डी हदगाव येथे गेल्या 2 दिवसापासून आजचा 3रा दिवस 41 किलो चांदीच्या दत्त महाराजाच्या प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा आणि प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने चालू असलेले भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आणि बरेच गावून वेगवेगळ्या गावावरून दररोजच्या अन्नदानाच्या खूप मोठ्या प्रमाणात पंक्ती साधना दोन्हीच सांगितलेल्या आहेत. आनंद संप्रदायामध्ये साधना फक्त 2च सांगितल्यात. नामस्मरण आणि अन्नदान या वेगळं 3रं कोणतंही साधना सांगितलेले नाही. सुंदर प्रमाण आहे. साधन तरीची 2 साधन तरीची 2 तरीची
तऱ्हेचे दोना साधन तऱ्हेचे दोना साधन तऱ्हेचे दोना साधन तऱ्हेचे नामस्मरण अन्नदान नामस्मरण अन्नदान नामस्मरण नामस्मरण अन्नदान नामस्मरण अन्नदान देव दत्त येतो घरा देव दत्त येतो घरा देव दत्त येतो घरा देव दत्त येतो घरा काय उणे त्या मंदिरा काय उणे त्या मंदिरा देव दत्त येतो घरा देव दत्त येतो घरा देव दत्त येतो घरा देव दत्त येतो घरा काय उणे त्या मंदिरात देव दत्त येतो घरा देव दत्त येतो घरा देव दत्त येतो घरा देव दत्त येतो घरा या दोन साधनांना महाराजांचं असं म्हणणं आहे, थेट दत्त महाराजच आपल्या घरला येतात. देव दत्त येतो घरा काय उणे त्या मंदिरा साधन तरी हेची दोन नामस्मरण अन्नदान. काल मी नामस्मरणाची ताकद सांगून गेलो. ऐसे वेत्ते अपरंपार नये नामधारका बरोबर. आता किती बरेचसे काही, आता काल पाऊस असल्यामुळे आज बरेचसे काही लोक नवीनही आलेले आहेत. काल नामस्मरणाची ताकद, नामस्मरणाचं महत्व सांगत असताना कथेत असा विषय होता की देवाला किती जरी देव जेव घातले तर ते एका नामधारकाच्या बरोबरीत बसू शकत नाहीत. मग ते नामधारक म्हणायचं कोणाला हे महत्वाचं आहे.
आनंद गीतेमध्ये सांगितलंय, नामधारक नाम कशा प्रकारे स्मरण करणारा नामधारक होते. नामाशी विसंबुनये क्षणभरी, नाम हृदयी वाये निरंतरी. जैसे उदका मागे उदक वाहे परी, तैसे आनंदाची नाम स्मरावे. अनन्याश्चिंतयन्तो माम यजना पर्युपासते. तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. अनन्य सारखं विसर न पडू देता संसाराच्या कामात गुंगलो की आम्ही त्या देवाला विसरून जातो. महाराज म्हणतात तसं नाही. दळिता खांडिता उठता बैसता नाही का. आनंद गीतेमध्ये खूप सुंदर सांगितलंय. आणखीनही बरेचशे ठिकाणी सांगितलेले. मुखाला नाम, हाताला काम असतंय, मुखानं काही काम नसतंय. मुखानं फक्त एकदाच काम असतंय की जेवताना नाही का. जेवताना फक्त नामस्मरण करता येणार नाही. तरी पण अंतरंगातून नामाचं चिंतन करीत करीत जर आम्ही जेवण केलो तर जेवून सुद्धा उपवाशीच म्हणे. नाम गिरता ग्रासो ग्रासी, तो नर जेवुनी उपवासी. तो नर जेवुनी उपवासी, तो नर जेवुनी उपवासी. म्हणूनच आनंद संप्रदायामध्ये उपवास सांगितला नाही. उपवास विकाराचा करायचा. कशाचा करायचा? अंतरंगात वाढलेल्या विकाराचा उपवास करायचा. अंतरंगात वाढलेल्या दुर्गुणाचा उपवास करायचा. ते कधीच अंतरंगात वाढू द्यायचं नाही, त्याचा उपवास करायचा. विकारानं आम्हाला आमचं मूळ स्वरूप आमच्या लक्षात येत नाही आणि म्हणून विकार अंतरंगातून कसे जातील याचं सारखं प्रयत्नात असणे, त्याचंच नाव उपवास आहे. आणखीनही पुढे जाऊन जर तुम्हाला सांगायचं असेल, दुर्वास ऋषीला 60,000 खंड्या अन्न लागायचा. किती? 60,000 खंड्या. खंडी म्हणजे आपल्याला माहित आहे ना, दरवर्षी आपल्या दत्तबरी संस्थानावर 1.25 खंडी तांदळाची महापूज असते. असे 60,000 खंड्या 1.25 खंडीची पूजा घातल्यावर हे संपूर्ण मंडप भरून जाते नाही का.
माणसानं आणि पूजेनं मंडप भरते एका 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 खंडीच्या ना, तसे 60,000 खंड्या अन्न लागायचं म्हण. कोणाला? दुर्वास ऋषीला. एकदा दुर्वास ऋषी यमुनेच्या पलीकड बसून यमुनेच्या अलीकडं एका सेवकाला पाठवलं, दुर्वास आलेले आहेत आणि जेवायला द्यायचं आहे. आणि योग असं सर्व जेवणाचं पदार्थ बनवले 60,000 खंड्या अन्नाच्या. जात असताना, रस्त्यानं जात असताना लक्षात आलं त्यांच्या, आता यमुना तर खूपच पूर आलेले यमुनेला, यमुना भरून चाललेले आहे. यमुना ओलांडत असताना आपण कशाचा सहारा घ्यायचा? पुरातून पलीकडे जाणं अशक्य आहे. जाऊन काहींनी कृष्णाला विचारलं, जाऊन काहींनी कृष्णाला विचारलं आणि म्हणे, देवा यमुनेच्या पलीकडे जाण्यासाठी कशाचा आम्ही आश्रय करायचा, कशाचा सहारा घ्यायचा? कृष्णाने सांगितलं, 16,108 पत्न्या असून सुद्धा कृष्ण जर ब्रह्मचारी असेल असं म्हणायचं म्हणले ते यमुनेला जाऊन. कृष्ण जर ब्रह्मचारी असेल तर आम्हाला पलीकडे जाण्यासाठी रस्ता दे. खरंच हे सर्व गोपी गवळण जाऊन तिथं तसंच म्हणले. यमुना दुभंगली आणि जाण्यासाठी पलीकडे रस्ता झाला. पलीकडे गेले. पलीकडे त्या दुर्वास ऋषीनं 60,000 खंड्या अन्न खाऊन घेतलं. शीतभरही ठेवलं नाही कुठं. आणि येत असताना पुन्हा पंचायत पडली. जाताना आम्ही यमुना माईला असं म्हणलोत म्हणले, पण आता येताना आम्ही असं म्हणलो, तर जाताना काय म्हणायचं? महाराजांना सांगितलं, दुर्वास 60,000 खंड्या अन्न खाऊन सुद्धा उपवाशी जर असेल तर यमुना माई रस्ता दे, असं एवढंच म्हणायचं म्हणले ते यमुनेला. हे जाऊन तिथं म्हणायला सुरुवात केली. तसंच 60,000 खंड्या अन्न खाऊन सुद्धा दुर्वास जर उपवाशी असेल तर यमुना माई रस्ता दे. यमुना दुभंगलीन रस्ता झाला आणि पलीकडे गेली. भानगड काय होय म्हणाला मी. एका ठिकाणी प्रमाण आलेले आहे, एका पत्नी सोबत असणारा जे पुरुष आहे, परविया नारी माऊली समान, असं ज्याचं चित्त आहे, असं ज्याचं अंतरंग आहे. महाराज म्हणतात ते सुद्धा कोण्या संन्याशापेक्षा काही कमी नाही. ते संन्याशाच्या बरोबरीच आहे. परस्त्री ठाई जो नपुसक, तयांगी राख असो नसो, आत्मस्वरूपी चोखाळिल्या वाटा, तया माथा जटा असो नसो. आम्ही कुठून आलोत आणि आम्हाला कुठं जायचं आहे, आणि इथं आल्याच्या नंतर आम्हाला कशाची शिदोरी बनवायची आहे? कशाची शिदोरी बनवायची आहे? सत्कर्माची शिदोरी बनवायची आहे, नामाची शिदोरी बनवायची आहे. तिथं बाकी आपलं धन काही चालत नाही. म्हणूनच महाराजांनी सांगितलंय, धन मिळविले कोट्यान कोटी, सवे नाही रे लंगोटी. लंगोट सुद्धा सोबत येत नाही, हे मृत्यू लोकाचा धर्म आहे. आणखी नाही एका ठिकाणी खूप सुंदर सांगितलंय,
जोपर्यंत आमच्याकडे पैसा आहे तोपर्यंतचे जग संपूर्ण आम्हाला मान्य करते. धनवंता लागी सर्व मान्यता हे जगी, माता पिता बंधू जन सर्व मानिती वचन. धनानं फक्त इहलोकाचं सुख आहे, पारलोकाचं सुख नाही. पारलोकाचं सुख प्राप्त करण्यासाठी त्याला परमार्थाचं धन पाहिजे. कशाचं धन पाहिजे? परमार्थाचं धन पाहिजे. परम म्हणजे श्रेष्ठ आणि अर्थ म्हणजे धन. श्रेष्ठ धनाची कमाई करणे याचं नाव परमार्थ आहे. जे धन कुठल्याही प्रकारचं चोराला चोरता येत नाही, बँकेत टाकल्याच्या नंतर त्याचं इन्कम टॅक्स लागत नाही, सोबत घेऊन फिरल्याच्या नंतर कुठल्याही प्रकारची भीती नाही, पोरग ज्या धनाची अजिबात चावी मागत नाही, भावकीवाल्याला ज्या धनाचा हिस्सा मागता येत नाही, असं धन म्हणजे परमार्थाचं धन आहे, नामाचं धन आहे. खर्च न खूटे चोर न लूटे, खर्च न खूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो पायो जीवने, दिन दिन बढ़त सवायो पायो जीवने, राम रतन धन पायो पायो जीवने, राम रतन धन पायो धन पायो धन पायो. जोडले आहे नसरे धन, अविनाश आनंद घन. ते कुठल्याही प्रकारचं नाश पावणार नाही आणि ते कोणालाही वाटून घेता येत नाही आणि पुढच्या जन्मात पुन्हा त्याचा वापर करता येते. या तुमच्या प्रपंचातल्या धनाचा वापर होत नाही. म्हणजे कसं, आपण या जन्मात फक्त त्या घरी जन्माला आलो, पुढच्या जन्मात कोणाच्या घरी जातो ते काही शाश्वती नाही. माणसाचाच जन्माला येतो, आणखीन पशुपक्षीच्या जन्माला जातो, याची पण शाश्वती नाही. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले आयुष्य किती, नाही का. बी पेरिले एरंडा, रस मागे कोण्या तोंडा. एरंड्याचं बी पेरल्यावर ऊस येत असते होय. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसी जाचे कर्म कैसे फली तुझी ईश्वर, जैसी जाचे कर्म कैसे फली तुझी ईश्वर. जगी जीवनाचे सार जावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार जावे जाणून सत्वर, जैसी जाते कर्मा दैसे फळ दे जैसे कर्मा दैसे फळ दे क्षणिक सुखासाठी आपुल्या उडी होतो नीती भ्रष्ट, उडी त्यागी जीवन आपुले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, आहे जग हे नश्वर, जैसी जात कर्मा दैसे फळ दे जैसे जाते कर्मा दैसे फळ दे जैसे जाते कर्मा दैसे फळ दे. आणि म्हणून महाराज, आगा कर्मे जे उरावे ते सुखदुःखा फळा यावे, ते भोगावया यावे देहा एका.
भोगे रोगे जोडोनिया दिले आणि का, हे शरीर देत असतानाच भोग आणि रोग दोन्ही जोडून हे शरीर दिलेले आहे. म्हणून भोगही कोणाला चुकत नाही, रोगही कोणाला चुकत नाही. भोगतो न घडे संचिता वाचून, जे जे लिहिले संचिती ते न चुके कल्पांती, जैशी जैशी कर्मरेषा तैशे होणे सहसा. सहजपणे होऊन जाते म्हणे महाराज. आणि म्हणून इथून आम्हाला परमार्थाचं धन सोबत न्यायचं आहे. हे ज्याच्या लक्षात आलेले आहे त्याच्या डोक्यावर जटा असेल तरी ते संन्याशीच म्हणे, नसेल तरी संन्याशीच. परस्त्रीच्या ठाई नपुसकासारखं जो राहतय त्याच्या अंगाला राख असेल तरी ते संन्याशीच, नसेल तरी संन्याशीच. वाचेनं कधी कोणाला वाकडं बोलत नाही, वाईट बोलत नाही. अंतरंगात कोणाबद्दल कधीच वाईट चिंतन करीत नाही. त्याच्या गळ्यात माळ असेल तरी ते माळकरीच, नसेल तरी. वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ, तया गळा माळ असो नसो. माळ घातलंय पण सारखं लोकांचा द्वेष करते, मत्सर करते. मग महाराजांना सांगितलंय ऊपर बंदा अंदर गंधा. हा, वरी चकपक पांढरे कपडे घालून दिसायले पण मधातून काळ झालेले सर्व. हा, दुर्गुणानं भरलेले. म्हणजे मला माळ घालू नका असं म्हणायचं नाही. मग ते कोण्याही संप्रदायाचे असेल, चाहे रुद्राक्षाची असेल, आपल्या सुताची असेल, कशाची असेल. बाह्यंगानं माळ काय करील, कबीर महाराज खूप सुंदर सांगतात. माला बिचारा क्या करे जपने वाला कपूत. माळ काय करेल. माळ हातामध्ये धरलंय फक्त, मग स्मरणे हातात धरून चित्त मात्र इकडे तिकडे भटकायला लागले. काय त्या माळीचा अर्थ आहे आणि त्या स्मरणाचा अर्थ आहे नाही ना. मी काल चित्ताबद्दल बोलून गेलोय. चित्त शुद्ध करून केलेले जे परमार्थ आहे ते थोडस चमच्याभर केलं तरी भांड्यावर होतंय म्हण. चमच्याभर जरी केलं की कसं होतंय, भांडभर होतंय. चित्ताची शुद्धता नसलेले परमार्थ आपण किती जरी वर्ष केलो ते त्या देवाला